विक्रांत, ईशाला ताप आलाय? मी जाऊ का तिच्याजवळ? तू नको काळजी करू. नाही आई, लकीली आज सईला सुट्टी असो, ती आहे ईशा सोबत. हा, तू जायची गरज नाहीये. चला बरं झालं. अरे पण लहान मूल आजारी पडलं की खूप काळजी घ्यावी लागते. त्याच्या जवळ बसून राहावं लागतं. हो, पण अशी काही वेळ आलीच तर मी जाईन तिकडे. हा, तू काळजी नको करू. पण आई, ही बघ ना कशी आहे. आई आहे नाही तिची. जाऊ दे रे, आता जे आहे ते आहे. त्याच्यावर आपण जास्त त्रास नाही करून घ्यायचं. हा, अरे असं काय बघतोयस? आता आपण स्वतःला बदलण्याशिवाय आपल्या हातात काहीही नाहीये. पण खरं सांगू, मला कधी कधी असं वाटतं की तुला आणि मानसीला दुःखी करायचं हा एवढाच उद्देश आहे की काय तिचा? हो, पण ते आम्हाला त्रास देतीच आहे आणि आम्ही तो सहन करतोय ना. पण ईशाचा का वापर करायचा त्यासाठी? का आम्हाला छळण्यासाठी ईशाला मध्ये घेते ती? अरे तिला ईशाबद्दल काहीही वाटत नाही, म्हणूनच ती तिचा असा वापर करते. नाहीतर आपली मुलगी आजारी असताना कोण आई अशी टेचात निघून जाईल? आई, मला खरंच कमाल वाटते हिची. ईशाचा जन्म झाल्यापासून अशीच वागत आली आहे ती. तिचं हृदय कधीच पागळत नाही का? जाऊ दे रे, तेच तर सांगते ना मी तुला. आता याच्यावर काहीही विचार करायचा नाही. हे बघ, ती कशी आहे हे आता आपल्या सगळ्यांना चांगलंच कळलेलं आहे. मग पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोलून कशाला त्रास करून घ्यायचा? हो, पण हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, सहन केलंय. सो त्याची आठवण येणारच ना. अरे हे काय म्हणाले ते माहितीये ना? हे म्हणाले ते ही तर सुरुवात आहे, अजून आपल्याला बरंच काही बघावं लागणार आहे. पण एक लक्षात ठेव, तू जितका अपसेट होशील ना तितका तिला आनंद होईल. तिला असं वाटेल की आपणच जिंकलो आणि तिचं आयुष्य हे जिंकणं आणि हरणं याच दोन निकषांवरती जगतं. पण आपलं तसं नाहीये ना. आपण माणसं जिंकतो, हो की नाही? हो, पण मी तिला जिंकू देणार नाही आई. पण ईशाच्या आडून वार केला की मी काहीच करू शकत नाही हे तिला कळलंय. आणि ह्याचं काय करायचं हा प्रश्न पडलाय मला. विक्रांत, शांत डोक्याने विचार कर. तुला नक्की काहीतरी मार्ग मिळेल. हा, कशी आहे ईशा आता? ताप गेला? आहे ताप. मी मगाचपासून पाण्याच्या घड्या ठेवते. ईशा, आता तुमची सुटका नाही. मला सुटका नकोच आहे यातून. ही जबाबदारी मी स्वतः आनंदाने स्वीकारली. तुम्ही चहा घेणार? नाही नको, थँक्स. नाही, माझ्यासाठी करतेच आहे. घ्या ना थोडासा. ठीक आहे. तर संध्याकाळचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालाय. बोर होणार आहे आता मला संध्याकाळी. दुसरा काहीतरी टाइमपास शोधून काढायला लागणार. हॅलो. हा सई, अगं ईशा कशी आहे ग?
ठीक आहे, पण ग्लानी येते तिला सारखी. हो, तो औषधाचा इफेक्ट आहे. तिने खाल्लं का काही? थोडंसं सूप प्यायली आणि एक बिस्किट बस. बर. विक्रांत येऊन गेले. तासभर बसले होते ईशाजवळ. ओह, ओके, दॅट्स गुड. तू किती वाजता येणार आहेस? मी निघेनच थोड्या वेळात. ऐक ना सई, ईशा जागी आहे का? ती बोलू शकेल का माझ्याशी? थांब बघते. इशू, इशू, मम्माशी बोलते. ही बघ, मम्मा बोलते बघ. ईशा, कसा आहेस माझा राजा? मी मम्मा बोलतेय बेटा. छोटी मम्मा बोलतेय बेटा. ओके ओके बाळा, झोप, छान छान झोप. हो ग पिल्लू, मम्मा निघेनच. काम संपलं की लगेच निघेन मम्मा. मग दिल्लीच्या बाबाला पण आणशील? आणते हा बाळा, झोप तू आता. ओके, बाय. बाय. इशू, कशी ग आजारी पडली तू? हा कोणाला आणू तिचा बाबा म्हणून? हाय. हाय, पाणी देऊ? नाही, घेते मी. चहा करून देऊ का? तू करणार आहेस? हो, म्हणजे तुम्हाला सांग, मी करतो. तुला चहा पण येत नाही विक्रांत. अगं, बनवता येत नाही म्हणजे आमच्या घरी इतक्या बायका आहेत की त्यांनी मला कधीच बनवू दिलं नाही. सो एनिवे, मला नकोय चहा. तू कशासाठी बोलवलंस मला? अरे, मी मगाशी ईशाला फोन केला होता क्लिनिक मधून. तेव्हा ती म्हणाली की मम्मा तू येताना दिल्लीच्या बाबाला घेऊन ये. मला काहीच सुचलं नाही म्हणून तुला फोन केला. मनसी, या विषयावर आपल्याला गंभीरपणे विचार करायला हवाय आणि एक काहीतरी डिसिजन घ्यायला हवाय. काय डिसिजन घेणार? हे बघ, ईशा जरी लहान असली ना तरी सुद्धा ती खूप शहाणी आणि समजूतदार आहे. असं काही सांगता येत नाही रे. कधी कधी समजूतदारपणे वागते, कधी कधी हट्ट करते. हो, पण आपण जर तिला विश्वासात घेऊन खरं काय आहे ते जर सांगितलं तर ऍटलिस्ट तिचा तरी गोंधळ उडणार नाही. पण खरं म्हणजे नेमकं काय सांगायचं? हा, मी तोच विचार करतोय की काय काय सांगायचं. तू जर असं म्हणत असशील तर मला वाटतं मी ईशाला सांगावं की बेटा, आपल्या फॅमिलीत फक्त तू आणि मीच आहे. इतर फॅमिलींमध्ये तू एक बाबा बघतेस, तसे बाबा आपल्या फॅमिलीत नाहीये. आणि दिल्लीत कोणीही बाबा नाहीये. म्हणजे काय होईल, निदान तिचं बाबांचा शोध घेणं थांबेल. हो, पण त्यामुळे ती कधीच तुला बाबाबद्दल विचारणार नाही असं वाटतंय का? किंवा ऍटलिस्ट बाबा का नाही येत याबद्दल? हे बघ, जसं जसं तिला कळायला लागेल आपण सविस्तरपणे सांगू तिला. वी विल एक्सप्लेन हर प्रॉपरली. त्यामुळे तिचे प्रश्न पूर्णपणे थांबतील की नाही ते माहित नाही, पण खरं काय आहे ते तरी तिला कळेल.
तिच्यासाठी कोणीतरी खोटा बाबा निर्माण करण्यापेक्षा मला हे असं बरं वाटतं. आणि शेवटी आपण एका हाडामासांच्या छोट्याशा मुलीशी बोलतोय रे, मुलीशी नाही. बरं विक्रांत, आपण करू याच्यावर विचार. मला वाटतं तू आता निघावं, लेट झालंय. बाय. बाय. मानसी, आता मला बोलायचंय तुझ्याशी. काय झालं ग? ये ना बोलूया. मानसी, मी तुझं आणि विक्रांतचं बोलणं म्हणजे माझ्या कानावर पडलं. ओके. अगं, ईशाचा प्रॉब्लेम कसा टॅकल करायचा ह्या विषयावर आम्ही बोलत होतो. कळलं ते मला, म्हणूनच वाटलं की तुझ्याशी बोलायला हवं. का ग, काही चुकतंय का आमचं? मानसी, तू मला सांग, ईशाचे बाबा दिल्लीत असतात. हे वेळ प्रसंग आला म्हणून का होईना, पण तुम्ही तिला सांगितलंय ना. मग अचानक आत्ता सत्य सांगून काय उपयोग होणार आहे ग? म्हणजे बघ, तिला जे मनापासून हवंय ते तिच्याकडे यापूर्वी कधीच नव्हतं, आत्ताही नाहीये आणि कदाचित यापुढेही मिळणार नाही. हे त्या एवढ्याशा मुलीला सांगून काय मिळणार आहे? तिला बाबा हवे. इतर सगळ्यांचे बाबा ती बघत असते. आई बाबा असं एक घर हवंय तिला, स्वप्न आहे तिचं ते. आणि इतरांना जे सहज मिळालंय ते तिच्यासाठी किती कॉम्प्लिकेटेड आहे बघ. आणि तिला हे माहिती सुद्धा नाहीये. अगं, मी तरी काय करू? खरं सांगणं हे केव्हाही चांगलं ना. हो ग, पण एकदा एक सांगितलेलं असताना परत असं सत्य सांगायचं जे आधी सांगितलं होतं त्यापेक्षा अगदी वेगळं आहे. त्यामुळे गोंधळून जाईल ना ती मानसी. आधी सांगितलं होतं ते खरं नाही आणि आत्ता सांगितलं तेच खरं. हे समजण्याची तिची कुवत तरी आहे का? बोल. हॅलो हॅलो मनू, ईशा कशी आहे ग? तिची तब्येत बरी नव्हती ना? बरी आहे. ओके. ॲक्च्युली काही नाही ग, काळजी वाटत होती तिची. औषध दिलंय मी तिला. येऊ फोन? ओके. ऐक ना, तिला माझी आठवण येते का ग? झोपली आहे ती. ओके, लवकर बरी होऊ दे. ती मी ठेवते आता फोन. बाय, गुड नाईट. मग तुझी काळजी कमी झाली ना आता? प्रत्येक वेळेला कुचकटासारखं बोलायलाच हवं का? म्हणजे तू खोटी नाटकं करायची आणि आम्ही त्यावर सिरियसली बोलायचं. हा, काय खोटी नाटकं? हे बघ, ईशावर तुझं किती प्रेम आहे किंवा तू तिची किती काळजी करते हे आम्हाला वेगळ्याने दाखवायची गरज नाही. ते आम्हाला व्यवस्थित माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे ना मी खोटी नाटकं करते म्हणून. पण तुमचं आणि मानसीचं काय? तुम्ही ईशाला जे खोटं बोललात त्याचं काय? व्हॉट डू यू मीन? आय मीन, मी तिची काळजी करते एवढंच खोटं बोलते रे मी तिला. पण तुम्ही काय सांगितलंय? दिल्लीत ईशाचे बाबा राहतात.
असं खोटं खोटं तुम्ही ईशाला सांगितलंय का? मग काय सांगायचं होतं? ती प्रश्न विचारते आम्हाला, तुला नाही. आम्हाला उत्तर द्यावी लागतात. अरे हो, पण मग खोटं कशाला बोलायचं? तुझं बरोबर आहे, तिला खरंच सांगायला हवं. पण त्याआधी खरं काय ते तू सांगायला हवंस ना, नाही का? म्हणजे काय? ईशाचे बाबा कोण आहेत, खरे बाबा, ते तू सांगायला हवं. बोल ना आता. तुला राग येतो ना आम्ही ईशाशी खोटं बोलतो, मग तू खरं सांग तिला. आज आपण ईशाला भेटायला जाऊया. हा, हो जाऊया ना. मानसी पण एकटीच आहे तिथे, तिलाही मदत होईल. तशी सई आहे तिच्याजवळ, म्हणजे काळजीचं कारण नाहीये. हो ना, पण तरी जाऊयाच आपण. काय आज होतोय का चहा तुमचा? अरे हे घे, तुझ्याचसाठी आहे. आज आम्ही ईशाकडे जायचं ठरवतोय. हा, पण ईशा आता बरी झालीये, म्हणजे तिचा ताप कमी झालाय. आत्ताच मानसीचा फोन येऊन गेला. हो का? पण तुम्ही सहज जायचं असेल तर जाऊन येऊ शकता, काहीच हरकत नाहीये. बकुळा, कोण? म्या, ये ना आत ये. काय ते? तुझ्या मालकिणीला सांग ईशाची तब्येत आता बरी आहे म्हणून. हा, म्हणजे हे उगाच काही माहित नसल्यासारखं दाखवू नकोस तू. तू हेच ऐकायला आमच्या भोवती घुटमळत होतीस की नाही? नाही, म्या ते हे बघ, पुढल्या वेळेस काय कर, तू ना सरळ माझ्याचकडे ये. मीच तुला सगळ्या बातम्या सांगेन. आणि आजच्या पुरती एवढीच आहे. ओके, सांग जा. मी तर आता ठरवलंय की मोनिकाला ना सगळ्या बातम्या आपणच द्यायच्या म्हणून. चांगलंय. हा, पण आपल्याला हव्या त्याच. चहा उत्तम झालाय आणि तुमची आयडिया पण उत्तम आहे. चला स्वयंपाकाची तयारी करूया. हो, तुम्हाला पण देऊ का चहा? ईशाच्या आवडीचं काहीतरी बरोबर करून येऊया. हा, हो. बोल. ईशाला ताप आला होता आणि तो आता उतरलाय, ही गोष्ट तुम्हाला कळवली का नाही? ताई, तू तिला 2 आईस्क्रीम्स खायला दिली म्हणून झालंय हे सगळं. तुला काय वेगळं सांगू मी? बरं, तिला खोकला झाला होता तेव्हा मी फोन केला होता तुला, तेव्हा काय बोलली होतीस जरा आठव. हो, मी म्हणलं होतं तिला औषध दे म्हणून. काय चुकलं त्यात माझं? तू डॉक्टर आहेस ना. अगं, आपल्या मुलीला औषध द्यायला डॉक्टर असायला लागतं का? मनू, माय होल पॉइंट इज की ईशाला ताप आला होता, ही गोष्ट तू मला का नाही कळवलीस? मी फोन केला होता ना तिच्या तब्येतीबद्दल विचारायला. हो, केला होतास तू फोन, पण मला नाही सांगावंसं वाटलं, कारण त्यामुळे काही फरक पडेल असं नाही वाटलं मला. मनू, दिस इज रिडिक्युलस. मी धावत पळत आले असते ना, मला काळजी वाटत होती तिची. हो का? अगं, मग आता ये ना तिला बघायला. अजूनही ती वीक आहे. बरं वाटेल तिला तिची मोठी मम्मा भेटायला आली तर. ऍक्च्युली बघते मी, जमलं तर येऊन जाते. का ग का? खरं तर लगेच जाऊन यायला पाहिजे तू. एनिवे, तू विचारतेस म्हणून. तिला ताप आला होता, पण तो आता उतरलाय आणि बरी येते. ओके. हो मॅडम, वरडा ना त्यासनी. म्या तुम्हाला काय सांगितलं नसतं ना, आता घरातल्याने तुम्हाला काहीच सांगितलं नसतं. बोला जरा त्यासनी. ठेवू मग मी फोन. बाय. हो मॅडम, ठेवलं कशाला फोन? तू प्लीज गप्प बसशील? प्लीज.
आले तुझी मानसी. का ग? अगं किती रोखठोक बोललीस तू तुझ्या बहिणीशी. वाकड्या माणसाशी सरळ कसं बोलायचं हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे मला. मला नसतं जमलं. मलाही जमायचं नाही ग. आत्ता आत्ता शिकलीये. ताई हे आमच्या घरातलं एक अवघड प्रकरण आहे.